हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण शाल आणि विल शिकणार आहोत. हा इंग्लिश ग्रामरचा मोस्ट कन्फ्युजिंग टॉपिक आहे. पण आज तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात ना, तर मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुमचं सर्व कन्फ्युजन दूर होईल. आपण लहानपणापासून हे शिकत आलोय की आय आणि वी की जे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहेत त्यांच्याबरोबर शाल वापरतात आणि राहिलेले बाकीचे जे पण सब्जेक्ट आहेत जसे की यू, दे, ही, शी, इट किंवा जेवढे पण नेम्स आहेत, नाउन्स आहेत त्यांच्याबरोबर विल वापरतात. पण आता मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळ्या सब्जेक्ट बरोबर विल वापरलं जातं आणि शालचा वापर होत नाही. पण मग आपण हे असे वाक्य बघतो ते कसे काय, जसं ही शाल आन्सर फॉर दॅट, टेनंट शाल पे रेंट, बोरोअर शाल रिपे लोन. तर हे कसं काय? तर या सगळ्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथे पहा, जेव्हा नॉर्मल फ्युचर असतो तेव्हा आय आणि वी म्हणजेच फर्स्ट पर्सन प्रोनाउन बरोबर शाल वापरलं जातं, म्हणजे ट्रेडिशनल इंग्लिश फॉलो केलं जातं. आणि राहिलेले जे आहेत सब्जेक्ट त्यांच्याबरोबर विल वापरलं जातं, बरोबर. आणि जेव्हा स्ट्रॉंग फ्युचर असतो तेव्हा आय आणि वी बरोबर विल वापरलं जातं. तसंच जे बाकीचे सब्जेक्ट आहेत राहिलेले त्यांच्याबरोबर शाल वापरलं जातं. ते नॉर्मल फ्युचर म्हणजे काय, तर वाक्य जेव्हा सिंपल स्टेटमेंट असतं, वाक्यामध्ये प्रिडिक्शन दाखवलं गेलेलं असतं किंवा वाक्य हे इमोशन्स नसतात वाक्यामध्ये, तेव्हा त्याला त्या वाक्याला नॉर्मल फ्युचर असं बोलतात. म्हणजे ते फ्युचर मधलं जे वाक्य असतं त्याला नॉर्मल फ्युचर म्हणतात. आता इथे पहा, आय शॅल गो देअर म्हणजे मी तिकडे जाईन. वी शॅल वेट फॉर यू आम्ही तुझी वाट पाहू. दे विल कम ते येतील, म्हणजे याच्यामध्ये असं नॉर्मल स्टेटमेंट आहे. ही विल ब्रिंग इट तो ते आणेल. इट विल रेन टुडे आज पाऊस पडेल, म्हणजे हे साधारण असा अंदाज बांधला गेलाय किंवा याच्यामध्ये असे फार असे काही इमोशन्स नाहीत किंवा एक अंदाज बांधून बोलली गेलेली ही फ्युचरची वाक्य आहेत, त्याला नॉर्मल फ्युचर असं बोललं जातं. आता स्ट्रॉंग फ्युचर म्हणजे काय, तर ज्या वाक्यांमध्ये ज्या स्टेटमेंटमध्ये डिटर्मिनेशन किंवा प्रॉमिस किंवा कमांड किंवा असरेशन किंवा इमोशन्स असतात त्या वाक्यांना स्ट्रॉंग फ्युचर म्हणतात. आता जसं की इथे पहा, आय विल नेव्हर गिव्ह अप म्हणजे मी हार मानणार नाही, म्हणजे याच्यामध्ये डिटर्मिनेशन आहे, दृढ निश्चय आहे, बरोबर. वी विल ऑलवेज स्टँड टुगेदर आपण नेहमी एकत्र उभे राहू, बरोबर. तर याच्यामध्ये काय प्रॉमिस आहे, डिटर्मिनेशन आहे. यू शॅल हॅव माय फुल सपोर्ट, बरोबर. याच्यात काय प्रॉमिस दाखवलं गेलंय. ही शॅल प्रूव्ह हिज ऑनेस्टी याच्यामध्ये कमांड आहे की त्याने त्याची ऑनेस्टी सिद्ध करावी. ओके. शी शॅल ओव्हरकम एव्हरी ऑब्स्टॅकल म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलं गेलंय की डिटर्मिनेशन दाखवलं गेलंय की ती प्रत्येक तिच्या अडथळ्यावर मात करेल. इट शॅल नेव्हर बी फॉरगॉटन हे विसरलं जाणार नाही. ओके. तर याच्यामध्ये एक इमोशन आहे, बरोबर. दे शॅल ओबे द रूल्स याच्यामध्ये पण एक कमांड आहे किंवा एक डिटर्मिनेशन आहे. तर अशा वाक्यांना स्ट्रॉंग फ्युचर बोललं जातं, बरोबर. आणि जेव्हा अशी ही स्ट्रॉंग फ्युचरची जेव्हा वाक्य असतात, सेंटेन्स असतात, तेव्हा आय आणि वी म्हणजेच फर्स्ट पर्सन प्रोनाउन बरोबर विल वापरलं जातं आणि जे राहिलेले जे आहेत प्रोनाउन ही, शाल, इट, दे किंवा नाउन्स किंवा नेम्स त्यांच्याबरोबर शाल वापरण्यात येतं, बरोबर. आता तुमच्या लक्षात येईल की हे वाक्य आहेत किंवा ह्या वाक्यांमध्ये शाल का आलेला आहे. ही शाल आन्सर फॉर दॅट, टेनंट शाल पे रेंट, बोरोअर शाल रिपे लोन. ओके. तर या वाक्यांमध्ये एक काय दाखवलेलं आहे, एक लिगल आहे, कमांड आहे किंवा एक जे प्रॉमिस आहे ते दाखवलं आहे, म्हणून यांच्यामध्ये शाल वापरला गेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा, जेव्हा लिगल किंवा फॉर्मल सेंटेन्सेस असतात, स्टेटमेंट असतात किंवा ज्या वाक्यांमध्ये डिटर्मिनेशन, प्रॉमिस, कमांड, इमोशन्स असतात, तेव्हा आय आणि वी यांच्याबरोबर विल वापरलं जातं आणि बाकी
चे जे सब्जेक्ट आहेत त्यांच्याबरोबर शाल वापरला जातो. ठीक आहे. म्हणजेच मॉडर्न इंग्लिशमध्ये सर्वांबरोबर विल वापरला जातो, पण जेव्हा स्ट्रॉंग फ्युचर असतो तेव्हा आय आणि वी फर्स्ट पर्सन प्रोनाउन जे असतात त्यांच्याबरोबर विल वापरला जातो आणि सेकंड आणि थर्ड पर्सन जे प्रोनाउन असतात त्यांच्याबरोबर शाल वापरण्यात येतो. बरोबर. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आय आणि विल आणि शाल कोणाबरोबर कधी वापरण्यात येतो. आता पुढे पाहूया, क्वेश्चन्स असतील तर कोणत्या क्वेश्चन्स बरोबर विल वापरायचं आणि कोणत्या क्वेश्चन्स बरोबर शाल वापरायचं. ओके. आता इथे पहा, जेव्हा नॉर्मल क्वेश्चन्स असतील तेव्हा त्यांच्याबरोबर विल वापरण्यात येतं. आता इथे बघा, विल यू कम टुमारो, तू उद्या येशील का, विल इट रेन टुडे, आज पाऊस पडेल का, विल ही कॉल यू, तो कॉल करेल का, विल शी जॉईन अस, ती आपल्याला जॉईन करेल का, विल वी मीट अगेन, आपण पुन्हा भेटू का, विल दे प्ले, ते खेळतील का, विल आय गेट जॉब, मला जॉब मिळेल का. तर हे सगळे नॉर्मल क्वेश्चन्स आहेत. त्यावेळी त्यांच्या बरोबर सगळ्या सब्जेक्ट बरोबर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन सगळ्यांबरोबर विल वापरलं जातं. ओके. पण जेव्हा क्वेश्चन्समध्ये ऑफर असते, सजेशन असतं किंवा ॲडवाइससाठी विचारलं असतं त्यावेळी त्या क्वेश्चन्स बरोबर शाल वापरण्यात येतं. आता इथे एक्झाम्पल्स पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शाल आय हेल्प यू, मी मदत करू का, मी तुम्हाला मदत करू का, म्हणजे इथे ऑफर केली गेली मदतीची ऑफर केली गेली, म्हणून या क्वेश्चन्स हा शालने सुरुवात केलाय, शाल याच्यामध्ये वापरला गेलाय. ओके. शाल आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू का, इथे सुद्धा ऑफर केलं गेलंय. ओके. शाल वी गो फॉर ए वॉक, आपण वॉकसाठी जाऊया का, म्हणजे समजा तुम्ही दोघे मित्र बसलाय आणि तुमचा एक मित्र विचारतोय की आपण वॉकसाठी जाऊया का, म्हणजे ते सजेशन देतोय की आपण चालायला जाऊया का, शाल वी गो फॉर वॉक. बरोबर. शाल वी स्टार्ट द मीटिंग, आपण मीटिंग सुरू करूया का, म्हणजे सजेशन विचारलं गेलंय याच्यामध्ये पण. ओके. त्याच्यानंतर शाल आय टेक दिस मेडिसिन, मी हे औषध घेऊ का, याच्यामध्ये ॲडवाइस मागितलं गेलाय, सल्ला मागितला गेलाय. शाल वी वेट फॉर अ व्हाईल, आपण थोडा वेळ वाट पाहूया का, तर याच्यामध्ये सुद्धा ॲडवाइस विचारला गेलाय. त्याच्यानंतर व्हॉट शॅल आय विअर टू द पार्टी, मी पार्टीसाठी काय घालू, याच्यामध्ये सुद्धा ॲडवाइस विचारला गेलाय. ठीक आहे. आलं लक्षात इथपर्यंत. म्हणजे जेव्हा नॉर्मल क्वेश्चन असतात तेव्हा विल वापरलं जातं आणि जेव्हा ज्या क्वेश्चन्समध्ये ऑफर असते, सजेशन असतं किंवा ॲडवाइससाठी विचारलं गेलं असतं त्यावेळी त्यांच्याबरोबर शाल वापरला जातो. ओके. आता इथे पहा, ही नोट आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन्स दॅट आर ऑफर्स, सजेशन्स और आस्किंग फॉर ॲडवाइस यू कॅन नेवर यूज विल. म्हणजे जे क्वेश्चन्समध्ये ऑफर, सजेशन किंवा ॲडवाइस मागितला असतो त्या क्वेश्चन्समध्ये विल वापरला जात नाही. आता इथे पहा, विल वी गो फॉर पिकनिक, तर याच्यामध्ये ऑफर केलं गेलंय म्हणून हे याच्यामध्ये विल वापरलं जाणार नाही, इथे काय येईल, शाल येईल, म्हणून हे रॉंग आहे. विल आय हेल्प यू, इथे सुद्धा ऑफर केली गेली आहे त्यामुळे इथे सुद्धा विल येणार नाही, हे सुद्धा रॉंग आहे. ठीक आहे. मग आता विल कधी वापरायचं, तर यू कॅन यूज विल यू टू मेक अ रिक्वेस्ट, म्हणजे ज्या क्वेश्चन्समध्ये रिक्वेस्ट असते, रिक्वेस्ट केली जाते त्या क्वेश्चन्ससाठी विल वापरण्यात येतो. आता इथे पहा, विल यू गिव्ह मी सम वॉटर, तर याच्यामध्ये रिक्वेस्ट केली की मला थोडं पाणी देशील का. बरोबर. विल यू ब्रिंग माय बॅग, माझी बॅग आणशील का. विल यू वेट फॉर मी, माझ्यासाठी वाट बघशील का. विल यू शो मी द वे, मला रस्ता दाखवशील का. तर ह्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन जे काय आहेत ते रिक्वेस्ट आहे यांच्यामध्ये, म्हणून हे यांच्यामध्ये विल वापरलं गेलंय. ओके. आता लक्षात घ्या, तर क्वेश्चन्समध्ये विल कधी वापरला जातो, तर जेव्हा नॉर्मल क्वेश्चन्स असतात किंवा क्वेश्चन्समध्ये रिक्वेस्ट केली असते त्यावेळी विल वापरतात. आणि शाल कधी वापरला जातो, की जेव्हा क्वेश्चन्समध्ये ऑफर्स, सजेशन्स
किंवा ॲडवाइस विचारला जातो तेव्हा त्या क्वेश्चन्समध्ये शालचा वापर केला जातो. ठीक आहे, तर हा झाला शाल आणि विलचा वापर. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. तसंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.